जय गजानन. नमस्कार. सोनापूर्णाच्या मिशन 50 मध्ये तुमचे स्वागत आहे. हॅबिट नंबर 28 28वी सवय आहे की कार्यांमधील बदल करताना 3 वेळा दीर्घ श्वासांचा छोटासा रिसेट. एक काम संपवून दुसरं काम सुरू करण्याआधी थोडेसे थांबायचे, 3 वेळा दीर्घ श्वास घ्यायचा आहे किंवा 2 वेळा नाकाद्वारे श्वास घ्यायचा आणि एकदा सुस्कारा सोडत सोडत श्वास सोडायचा. असे का करायचे? मल्टाटास्किंग तुमच्या मेंदूला वयस्कर करत आहे. खूप महिलांना असं वाटतं की त्या खूप जास्त काम करत आहेत त्यामुळे त्या तणावात आहेत. खरं तर काय होतंय की त्या थकतात कारण त्यांचा मेंदू एकही काम पूर्ण करू शकत नाही आहे. सगळं छोटं छोटं थोडं 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 केलं जात आहे. जसं ईमेल्स, मीटिंग्स, व्हॉट्सॲप, घरकाम, जबाबदाऱ्या आणि परत सगळं. खरं पण खूप कमी बोललं जाणारं सत्य असे आहे की मल्टाटास्किंग वेळ वाचवत नाही, ते मेंदूला ओव्हरव्हेल्म करतं आणि 40 नंतर हा ताण मेंदूला अजून लवकर जाणवतो. प्रत्येक वेळी तुम्ही काम बदलता, मेंदूला त्याची किंमत मोजावी लागते. यालाच कॉग्निटिव्ह स्विचिंग लोड असे म्हणतात. म्हणजे फोकस बदलण्यासाठी लागणारी मानसिक एनर्जी, मानसिक ऊर्जा. बहुतेक लोकांना हे माहीत नसते की मेंदू लगेच स्विच होत नाही, तो मागच्याच कामात अडकलेला असतो. स्ट्रेस हॉर्मोन्स जास्त वेळ टिकतात, आठवण शक्ती कमी प्रभावी होते, निर्णय घेण्याचा थकवा हळूच वाढतो. हळूहळू असे मेंदूमध्ये बदल व्हायला लागतात. सतत काम बदलण्यामुळे मानसिक थकवा लवकर येतो, लक्ष आणि आठवण कमजोर होते, बेचैनी वाढते आणि मनाने वयस्कर झाल्यासारखे देखील वाटायला लागतं. 40 नंतर नर्व्हस सिस्टम कमी माफक होते. तिला प्रत्येक कामाचा नीट शेवट आणि पुढच्या कामाची स्वच्छ क्लिअर सुरुवात लागते. ते नसेल तर काम संपवल्यावरही मेंदू सतर्क म्हणजे अलर्ट मोडमध्येच अडकलेला राहतो. श्वास घेणं म्हणजे फक्त रिलॅक्स होणं किंवा नुसतं प्राणायाम नाही, ते ॲक्च्युली नर्वस सिस्टमसाठी एक छान रिसेट आहे. हळुवार दीर्घ श्वास मेंदूला सांगतो की हे काम आता पूर्ण झालंय, आता पुढे जाणं सुरक्षित आहे. 2 सोपे पर्याय आहेत कसे श्वास घ्यायचे त्याचे. एक आहे की 3 वेळा दीर्घ श्वास घ्यायचा आहे, म्हणजे आपण 3 वेळा नाकातून श्वास आत घेऊन तोंडाद्वारे तो सोडायचा आहे, तसे करू शकतो. दुसरा एक फिजिओलॉजिकल साय हा एक जो प्रकार आहे तो आहे की नाकाद्वारे 2दा पटपट श्वास घ्यायचा आहे आणि साय असं करत म्हणजे आणि सुस्कारा सोडत तोंडाद्वारे श्वास सोडायचा आहे. हा श्वासाचा पॅटर्न कॉर्टिझॉल पटकन कमी करतो. उरलेले जे टेन्शनचे सिग्नल्स आहेत ते देखील क्लिअर होतात. मेंदूत ऑक्सिजनचा वापर सुधारतो. काही सेकंदातच फोकस परत येतो. तुम्ही विश्रांती घेत नाही आहात तर तुम्ही मेंदूत जे काही उघडलेले सगळे टॅब्स आहेत ते बंद करत आहात. तर काय करायचं आहे हे लक्षात ठेवूया. ओके, प्रत्येक कामाच्या मध्ये हा श्वास घ्या. तणाव आला तेव्हाच घ्यायचा आहे नाही, प्रत्येक काम स्विच करायच्या आधी हे घ्यायचं आहे. श्वास सोडण्याची क्रिया श्वास घेण्याच्या क्रियेपेक्षा जास्त लांब ठेवा. फोन, ईमेल किंवा पुढच्या मीटिंगच्या आधीच ही जी आहे श्वासाची रिसेट सिस्टम ती वापरा. काय करायचं नाही आहे तर घाईघाईने श्वास घ्यायचा नाही आहे किंवा पूर्ण बर्नआउट होऊन स्ट्रेस झाल्यावरच असं करायला बसायचं असं नाही करायचं. आणि स्क्रोलिंग करता करता किंवा दुसरं काम करता करता नाही करायचं. पूर्ण फोकसनी हे 3 ब्रेथची जी काही सिस्टम आहे ती लक्षात ठेवायची आहे, तेव्हाच करायची. ही सवय उपयोगी आहे कारण ती ताण जाणवण्याआधीच तो घालवते. 40 नंतर प्रोडक्टिव्हिटी म्हणजे जास्त काम करणं नाही, मेंदूला सुरक्षित ठेवणं म्हणजे खरं स्मार्ट काम करणं. हे फक्त 3 श्वास म्हणजे 3 ब्रेथ जे आहे ते आपलं फोकस ठेवतं, मानसिक वृद्धत्व म्हणजे एजिंग कमी करतं, भावना सावरायला मदत करतं, इमोशन्स आपले छान ॲडजस्ट होतात आणि दिवसाच्या शेवटी जे बर्नआउट फिलिंग असतं किंवा खूप थकवा जो जाणवतो ते देखील जाणवत नाही. स्ट्रॉंग ब्रेन मल्टाटास्किंग करत नाही, ते कामांमध्ये नीट ट्रान्झिशन करतात. मिशन 50 म्हणजे कुठे थांबायचं हे शिकणं आहे.
जेणेकरून उरलेलं आयुष्य जास्त सहज आणि सोपं जाईल. हे छोटंसं वाटतं, पण न्यूरोलॉजीच्या दृष्टीने ही सवय संपूर्ण सिरीजमधली सर्वात शक्तिशाली किंवा खूप स्ट्रॉंग अशी सवय आहे आणि खूप उपयुक्त आहे. थँक्स फॉर वॉचिंग आणि पुन्हा भेटूया पुढच्या हॅबिटमध्ये, हॅबिट नंबर 29. थँक्यू.